कारण शिवछत्रपतींचा जन्म ही असामान्य घटना आहे. महाराज समजून घ्यायचे असतील तर छत्रपतींच्या जन्मापूर्वीचा इतिहास अभ्यासावा लागेल. महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रामध्ये हल्ले होत होते, मोगलांचे अत्याचार होत होते, आदिलशाही घोडीपाडी खेड्यावरती चाल करून यायची, महाभयंकर तांडव होता, मंदिरांचा विध्वंस होत होता, मूर्त्याची विटंबना होत होती, माय भगिनींवर अत्याचार होत होता. अशा परिस्थितीमध्ये सुलतानी संकट होती, आसमानी संकट होती. आणि अशा परिस्थितीमध्ये बघा, जणू महाराष्ट्राला गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्याच्या दिशेने नेण्यासाठी आई भवानीनी, तुळजापूरच्या आई भवानीनी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीनी जणू जिजाऊच्या पोटी नररत्न जन्माला घातलं. बघा, उत्तरायण, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्र, सिंह लग्न, फाल्गुन वद्य तृतीया, शालिवाहन शके 1551. दिनांक होता 19 फेब्रुवारी 1623. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्राच्या उद्धारासाठी झाला, सामान्य रयतेला न्याय देण्यासाठी झाला, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी झाला, माय भगिनींना न्याय देण्यासाठी झाला. आणि त्या जन्मोत्सवासाठी आपण साक्षीदार आहात, म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा घालतो. आज बोलण्यासारखं खूप आहे, पण या निमित्ताने फक्त एकच मी शिवछत्रपतींची गारद देऊन आपली रजा घेणार आहे. माईक सिस्टमवाल्याला विनंती आहे की थोडं इको तुम्ही करावा, कारण महाराजांची गारद आहे. नम्र विनंती आहे. माईक सिस्टम कुठे आहे? इको तुम्ही द्या, महाराजांची गारद आहे. दिला? आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, नररत्न श्रीपती, भूपती, प्रजापती, न्यायालंकार मंडित, शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, महाराजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज की. सोलापूर सारखा आवाज नाही आला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नमः पार्वते पते. हर 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 हर. प्रत्येकाच्या